नाशिक शहरातील वेगवेगळ्या गुन्ह्यात चोरी गेलेला 3,67,70,679 रुपयांचा मुद्देमाल नाशिक पोलिसांनी चोरट्याकडून जप्त करण्यात आला। हा जप्त केलेला मुद्देमाल शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखा उपायुक्त प्रशांत बच्चाव यांच्या हस्ते मूळ फिर्यादीकडे सुपूर्द करण्यात आला। यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी समाधान व्यक्त केले। यामध्ये 35,71,000 रुपयांचे सोने चांदीचे दागिने, 15,55,000 रुपये किमतीच्या मोटरसायकल, 58,05,000 रुपयांच्या कार, 3,67,000 रुपयांचा मोबाईल फोन आणि 2,53,00,000 रुपये रोख रकमेचा समावेश आहे। शहरातील सर्व पोलीस ठाणे अधिकारी, कर्मचारी, गुन्हे शाखा युनिट 1 व 2 मध्यवर्ती शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न केले। न्यायालयाच्या आदेशाने ज्यांचा मुद्देमाल चोरी झाला होता त्यांना तो परत देण्यात आलेला आहे। दरम्यान प्रसंगी लोकशास्त्राविषयी बोलताना पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर प्रशांत बच्चाव यांनी अधिक माहिती दिली। बघूया सविस्तर। 2 जानेवारी ते 8 जानेवारी या दरम्यान रेझिंग डे साजरा केला जातो। त्या अनुषंगाने गुन्ह्यातील फिर्यादींना त्यांचा गुन्ह्यात चोरी झालेला मुद्देमाल परत करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला। तर यामध्ये गेल्या वर्षी दाखल असलेल्या गुन्ह्यांमधील जवळपास 104 गुन्ह्यातील मुद्देमाल आज आपण फिर्यादींना परत केलेला आहे। यामध्ये 34 गुन्ह्यातील सोनं, 34 गुन्ह्यातील मोटरसायकली, कार, मोबाईल आणि रोख रक्कम अशा वेगवेगळ्या प्रकारचा मुद्देमाल आज या ठिकाणी फिर्यादींना परत करण्यात आले। त्याची एकूण रक्कम 3,66,00,000 रुपये इतकी आहे। लोकशास्त्रासाठी बंटी आढाव, नाशिक।